गिळू देऊ नका. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीला एमआयएम ऑफर देतेय हे दुर्दैव असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय. एमआयएमला युतीची ऑफर देणारा पक्ष दुसरा कोणी नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी. एमआयएम पक्षानं महाविकास आघाडीला युती करण्यासाठी पुन्हा एकदा ऑफर दिली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी संजय शिरसाट आपल्यासोबत. काय प्रतिक्रिया आहे? एमआयएमने ऑफर दिली आहे महाविकास आघाडीला की एकत्र या आणि तुम्हाला आणि भाजपाला हरवा. एमआयएम ऑफर देत आहे महाविकास आघाडीला, किती दुर्दैव आहे. आणि त्यातल्या त्यात उभाटाला देते की आमचे मतं आम्ही तुम्हाला देऊ. होऊ शकते ही युती. यांची युती कुणाबरोबरही होईल. मतदान कसं मिळवायचं, कोणाच्या मार्फत मिळवायचं, कोणताही पक्ष असेल त्याचं आता यांना वावडं राहिलेलं नाही. कधीतरी मध्येच लहर आल्यासारखं हिंदुत्वावर बोलायचं, कट्टर हिंदुत्ववादी म्हणायचं. वेळ जसं जाईल मग आमचा हिंदुत्व हे घर पेटवणार नाही तर चूल पेटवणार आहे असा एखादा डायलॉग मारायचा. आणि दरवेळेला घडतं उबाटाचं. त्याच्यामुळंच हे जे काही पतन झालेलं आहे ना, त्याचं कारण आहे की यांची बदलती भूमिका. आता या लोकांनी ठरवायचं तुम्हाला 85% मताची गरज आहे का 15% गरज मताची. असंही म्हणणं आहे की त्यांना महाविकास आघाडीतील एका पक्षानं युतीसाठी ऑफर दिली संभाजीनगरमध्ये, पण त्यांचं म्हणणं आहे की राज्यात करा. ते कोणता पक्ष आहे तुम्हाला माहिती? कोणता असेल? उबाटाशी दुसरं कोण नाही ना. ह्या आता त्याला एकच आहे की कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. महापालिका निवडणूक